शशिकांत शिंदेंवरती कारवाई होऊ शकते असंही पाटील म्हणाले। शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। शशिकांत शिंदे यांना कधीही अटक होऊ शकते असं मोठं विधान माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पुढारी न्यूज सोबत बोलताना सांगितलंय आणि यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। लोकसभेची निवडणूक रंगतदार होताना पाहायला मिळत आहे। आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे आणि हे संपूर्ण या लढतीमध्ये प्रामुख्याचा मुद्दा पाहायला गेला तर महायुतीकडून शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भ्रष्टाचाराचा घोटाळाचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अण्णासाहेब पाटील महाविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील। काय नेमका घोटाळा झाला? कारण म्हणजे निवडणूक ज्या वेळेला लागते त्यावेळेला अशाच प्रकारची सत्यता बाहेर पडत असते। वेळेवरती कारवाई अपेक्षित होती, ती दिरंगाई का झाली हा प्रशासनाने त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। परंतु एक संचालक म्हणून त्यांच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारे घोटाळा होतो तो एक प्रश्नचिन्हच आहे। आणि त्या घोटाळ्याचे ज्यावेळेला पूर्णपणे ॲफिडेव्हिटचे कागदपत्र मी वाचले, ज्या याचिकेकर्त्याने हायकोर्टामध्ये कागदपत्र म्हणजे केस तयार केली होती, त्याला मलाही फार आश्चर्याचा धक्का लागला की सामान्य परिवारातल्या माणसाला इतके प्रचंड पैशाची उलाढाल करून काय सिद्ध करायचं आहे आणि ते पण शौचालयामध्ये। आता मुतारी हा शब्द फार असा अश्लील आहे, त्याच्यामुळे मला शौचालयामध्ये जे शौचालय त्या लोकांच्या लघवीवरती पण तुमचं नजर आहे का काय, अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी होतो। प्रशासन म्हणा पोलीस यंत्रणा ह्याच्यामध्ये योग्य कारवाई करत आहेत। अपेक्षित होतं की ही कारवाई काही वर्षापूर्वी झाली होती, दिरंगाई झाली हे मी मान्य करतो। दिरंगाई का झाली, कुणामुळे झाली, कशी दिरंगाई वाढवली, ही सगळी चौकशी कधीतरी त्या ठिकाणी होणार आहे। आणि ह्या घोटाळ्यामध्ये ते एकटेच नाहीत तर काही संचालक पण आहेत, काही चेअरमन आहेत, काही अधिकारी आहेत, काही रिटायर झालेले अधिकारी आहेत। त्याच्यामुळे अपेक्षित आहे न्यायदेवतांकडनं की लवकर आणि योग्य वेळेला या सगळ्याची चौकशी व्हावी। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।